चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात धक्कादायक आणि हादरवणारी माहिती उघड झाली आहे। किडनी विक्री प्रकरणामध्ये चीन कनेक्शन आता उघड झालंय। महाराष्ट्र एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। सावकारी कर्जात अडकलेल्या रोशन कुळे या शेतकऱ्यानं किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समोर आलेला होता। रोशन कुळेची किडनी काढून 12 तासात एका चीनी रुग्णालय ट्रान्सप्लांट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। 2 आरोपींच्या जबाबामुळे किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भांडाफोड झालाय। चीनी सर्जन डॉक्टर चियांगनं कंबोडियात किडनी काढून चीनला पाठवल्याचं उघड झालंय। आरोपी डॉक्टर कृष्णा आणि चंदीगडच्या मोहालीच्या हिमांशु भारद्वाजनं या संदर्भातला जबाब दिलाय। हिमांशु भारद्वाज किडनी विक्री रॅकेटमध्ये दलाल म्हणूनही सक्रिय होता असंही आता समजतंय। आतापर्यंत 16 जणांच्या किडन्यांची विक्री अशाच प्रकारे झाल्याचं तपासात उघड झालंय। या संदर्भात अधिकचा अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सारंग पांडे आपल्या सोबत आहेत। सारंग, अतिशय धक्कादायक असं हे सगळं समोर येत आहे। माधवी, हे जे प्रकरण आहे हे जेव्हा सुरुवातीला उघडकीस आलं तेव्हा हे साधारण एखादं सावकारीचं प्रकरण असावं असं वाटत होतं। मात्र यानंतर ही जी संपूर्ण आता तपास जात आहे याच्यावरून एक गोष्ट निश्चित आहे की हे एक मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट यामध्ये काम करत आहे आणि यामध्ये जे गरजू लोक आहे, गरीब लोक आहे, यांना अशा प्रकारे हेरून विदेशात नेऊन ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था नाही अशा सारख्या कंबोडिया सारख्या एखाद्या देशात नेऊन त्यांच्या किडनी काढण्यात येत आहे। यामध्ये हा जो डॉक्टर जियांग याचं नाव समोर आलेलं आहे, हा मूळचा चीनी जरी असला तरी हा गेल्या अनेक वर्षापासून कंबोडियाच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो आणि याच्याबद्दल आतापर्यंत अनेक वेळा संशयास्पद कारवाई केल्याचा अंदाज आहे। मात्र कंबोडिया आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कायदा सुव्यवस्था नसलेला देश आहे आणि त्यामुळे तो वारंवार या कारवायांमधून बचावला देखील आहे। मात्र हा जो डॉक्टर चियांग आहे हाच यामधला एक महत्वाचा दुवा आहे जो अशा प्रकारे जे भारतातले आणि इतर देशातले लोक तिथे जातात त्यांच्या किडनी काढून तो तातडीने चीनमध्ये तिकडे रवाना करतो। विशेष म्हणजे चीनमध्ये जे श्रीमंत लोक आहेत त्यांना अशा प्रकारे स्वस्तात किडनी मिळण्यासाठी भारतीय लोकांचे जे ऑर्गन्स आहेत ते इथं उपलब्ध करून हा डॉक्टर देत होता कंबोडियामध्ये आणि त्यामुळे आता या डॉक्टरची भूमिका जी आहे ती देखील महत्वाची आहे। मात्र या रॅकेटपर्यंत आपण खरंच पोहोचू शकू का, हाही एक मोठा प्रश्नच आहे। नक्कीच आता या सगळ्या प्रकरणी नवे धागेदोरे समोर येऊ शकतात, आणखी काही लोकांची नावं समोर येऊ शकतात। मात्र आता कारवाई कशी होते पाहणे महत्त्वाचं असणार आहे। सारंग, अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।